नमस्कार, मी भूषण लांडगे. यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. आत्ताच थोड्या वेळापूर्वी कंबाईनची जी ॲड आली, तर मला असं वाटतं की या ॲडमधून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आपण घेऊ शकतो ती म्हणजे येणाऱ्या कंबाईन परीक्षेची तारीख. तर ती आहे 9 नोव्हेंबर 2025. आता आपल्या हातात म्हणजे जी ॲड बघून आपल्या सगळ्यांची समस्या, आता म्हणजे सगळ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की ॲडमध्ये जागा खूप कमी आल्या. तर मला असं वाटतं की ही टेंटेटिव्ह ॲड आहे आणि याच्यानंतर ही दुसरी म्हणजे अजून त्याच्यामध्ये जागा नक्कीच ॲड होतील. त्यामुळे ह्या गोष्टीचा विचार न करता की किती जागा आल्या आहेत, तर आपल्या हातात जी गोष्ट आहे की आपण आत्ता म्हणजे अभ्यास कसा करावा आणि 9 नोव्हेंबरची एक्झाम कशी टॅकल करून कसे जास्तीत जास्त मार्क आपल्याला तिच्यामध्ये पाडता येतील यासाठी वर्क कसं करूया या संदर्भात चर्चा करण्यासाठी मी इकडे आलो आहे. तर आता आपल्याला सगळ्यांना कळलंच आहे की काय की नोव्हेंबरमध्ये आपली महाराष्ट्र राजपत्रित गट ब व गट ग पूर्व परीक्षा दोन्ही वेगवेगळ्या आहेत, पण दोन्हीही एक्झाम जवळपास नोव्हेंबर महिन्यातच होणार आहेत. मग आता ह्या एक्झामला सामोरं जात असताना आता बऱ्यापैकी आपण सगळेजण अभ्यास करत आहोत. तर आपला अभ्यास चांगला झाला आहे, पण काही चुका होत आहेत आपल्याकडून की त्याच्यामुळेच आपलं काय होतोय की कुठेतरी मार्क्स कमी येत आहेत. तर ह्या मार्क्स कसे इम्प्रूव्ह करता येतील किंवा त्या चुका कशा टाळता येतील, कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपण केल्याच पाहिजे परीक्षेला जाताना, कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपण म्हणजे फॅक्ट्स आहेत की त्या लक्षात ठेवल्याच पाहिजे, त्याच्यावर एकंदरीत चर्चा मी पुढील काही सेशन्समध्ये म्हणजे सब्जेक्ट वाईज थोडं एक दोन लेक्चर बनवून तुम्हाला त्या गोष्टी लक्षात ठेवा याबाबत थोडंसं मार्गदर्शन करणारच आहे. पण आज आपण एक थोडक्यात एकंदरीत चर्चा करूया. तर तुम्ही जर मागचे आयोगाचे पेपर दिले असतील आणि किंवा जे मुलं नवीन असतील आणि त्यांनी अजून एक्झाम दिला नसेल, तर आपण एक आयोगाचा एकंदरीत जर परीक्षेचा पॅटर्न बघितला किंवा परीक्षा झाल्यानंतरचा जो कट ऑफ बघितला, तर कट ऑफ कुठेतरी वाढत चाललेला दिसतोय आपल्याला. तर हा कट ऑफ म्हणजे आपण जो वाढतोय, तर ह्या कट ऑफला आपल्याला कोप अप करण्यासाठी काहीतरी वेगळं करावं लागेल किंवा काहीतरी वेगळी मेहनत घ्यावी लागेल. तर त्या गोष्टी आपण म्हणजे ह्या लेक्चर्सच्या माध्यमातून काय गोष्टी आपण अजून वर्कआउट करू शकतो की आपला स्कोर चांगला येईल, यासाठीच हा एक छोटासा प्रयत्न मी करतोय. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक की माणूस हा स्वतःच्या चुकांमधून सगळ्यात जास्त शिकत असतो. त्यामुळे आत्तापर्यंत तुम्ही जर मागचे पेपर दिले असतील तर सगळ्यात पहिले ती गोष्ट एक लक्षात ठेवा की तुम्ही कोणत्या सब्जेक्टमध्ये कमी पडत आहात, कोणत्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला कमी मार्क पडलेत. तर तो तुम्ही स्वतः ॲनालिसिस करून तो सब्जेक्ट तुम्ही कसा कव्हर करता येईल, त्याच्यावर अजून कसं काम करता येईल आणि चांगले मार्क आपल्याला त्याच्यात कसे पाडता येतील यासाठी थोडीशी मेहनत घेण्याची तयारी जर आपण दाखवली, तर मला असं वाटतं की आपण एक चांगल्या स्कोरपर्यंत पोहोचू शकतो. आता कंबाईन परीक्षा म्हटली तर सगळ्यात मोठी जर कंबाईन परीक्षेची डिफिकल्टी आहे, तर म्हणजे मी नेहमीच बोलतो की काय की तर तिच्यामध्ये आहे की 60 मिनिटं आणि 100 प्रश्न. तर हे 60 मिनिटं आणि 100 प्रश्न जर तुम्हाला सोडवायचे असतील तर त्यासाठी तुमच्याकडे खूप जास्त डाटा, खूप जास्त फॅक्ट्स लक्षात असल्या पाहिजे. तर आपण ते 60 मिनिटात 100 प्रश्न सोडवू शकतो. म्हणजे काही प्रश्न हे असे असले पाहिजे की ते बघितलं तुम्हाला त्याचं उत्तर डोक्यात क्लिक झालं पाहिजे, त्याच्यावर जास्त विचार करण्याची वेळ नाही आली पाहिजे. तर हे तेव्हाच शक्य आहे की जेव्हा तुमच्याकडे त्या फॅक्ट्स लक्षात असतील किंवा तुम्ही त्या फॅक्ट्सवर काम केलेलं असेल. सो येत्या 3 महिन्यामध्ये आपण जास्तीत जास्त फॅक्ट्स कशा लक्षात ठेवता येतील याच्यासाठी नक्कीच प्रयत्न करू. तोंडपाठ कसे करता येतील आणि मीही ज्या फॅक्ट्स गेल्या 2-3 वर्षात अभ्यास करत असताना कोणत्या फॅक्ट्स मी लक्षात ठेवल्या ज्यामुळे मला पूर्वचाही स्कोर चांगला आला आणि मेन्सलाही मला एवढे चांगले मार्क पडू शकले, ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल की ह्या गोष्टी तुम्ही नक्की लक्षात ठेवा. आणि मी अशी अपेक्षा व्यक्त करेल की त्या गोष्टी तुम्ही नक्कीच लक्षात ठेवणार. जर तुम्ही त्या नक्की लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला, लक्षात ठेवल्या, तर तुमचाही चांगला स्कोर येईल असं मला वाटतं. आता भरपूर मुलांचा प्रश्न असा असतो की आता पूर्व परीक्षेची तारीख आलेली आहे, पण मी मराठी इंग्रजीचा अभ्यास कव्हर करून ठेवावा का? तर मला तर असं वैयक्तिक वाटतं की आता कंबाईनची ॲड पण आलेली आहे, एक्झामची डेट पण माहिती आहे. तर त्यामुळे आपण आता मेन्सचा अभ्यास न करता पूर्णतः आपला फोकस हा पूर्व परीक्षेवर जर ठेवला तर मला वाटतं की कारण की कॉम्पिटिशन वाढलेली आहे, कट ऑफ वाढतोय, तर आपल्याला 65 मार्क कसे पडतील यासाठी प्रयत्न करण्यासाठी आपल्याला ह्या जी पूर्व परीक्षा आहे हिला व्यवस्थित टार्गेट करावं लागेल. त्यामुळे जो कोणी मराठी इंग्रजीचा अभ्यास करत असेल, स्पेशली जो की ज्याने आधी पूर्व परीक्षा पास झाला नसेल, तर त्यांनी आता ते बाजूला ठेवून कुठेतरी पूर्णतः फोकस त्याचा आपल्या पूर्व परीक्षेवर द्यावा. आणि पूर्व परीक्षेचा अभ्यास करत असताना जर आपण पूर्व परीक्षेचा अभ्यास व्यवस्थित केला तर जो आपला मेन्सचा पेपर 2चा पेपर आहे, तर त्याचा सिलेबस आणि पूर्व परीक्षेचा सिलेबस हा जवळपास 70 to 80% सेमच आहे. म्हणजे आपल्याला काहीतरी थोड्याशा गोष्टी सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या असतील, RTI असेल, RTS असेल आणि या थोड्याफार गोष्टी आपल्याला एक्स्ट्रा कराव्या लागत आहेत.
मग ते आपण जेव्हा मेन्सला आपल्याला चांगला पूर्वपरीक्षेला चांगले मार्क पडले तर त्याच्यात 7-8 दिवसातही आपण त्या गोष्टी कव्हर करू शकतो. सो आपण आता पूर्णतः फोकस आपला पूर्वपरीक्षेवर शिफ्ट करून पूर्वपरीक्षेचा अभ्यास चांगला जास्तीत जास्त करून 65 मार्क प्रत्येकाने टार्गेट ठेवलंच पाहिजे. कारण मागचा कट ऑफ जवळपास 62 आला होता आणि जागा पण दिवसेंदिवस थोड्याशा कमी होताना दिसत आहेत. त्यामुळे ती एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा. अजून एक वैयक्तिक मी माझा एक्सपिरियन्स सांगतो की जेव्हा मेन्सला आपल्या पूर्वला आपल्याला जेव्हा चांगला स्कोर असतो तेव्हा आपण कुठेतरी दुसऱ्या दिवसापासून मेन्सची तयारीला लागतो. पण ते जर स्कोर तुमचा कमी असेल, काठावर असेल, तर मग आपल्याला रिपीटेडली ते टेलिग्राम ओपन करून रिझल्ट लागला का हे बघावं लागतं. आणि ती कुठेतरी मनात एक नेहमी शंका आपल्याला असते की माझा कट ऑफ क्लिअर होईल की नाही होईल. मग त्यामुळे एक त्या डायलामामध्ये आपला चांगला अभ्यास होत नाही. आणि ऑलरेडी जर ज्या मुलाला पूर्वपरीक्षेमध्ये चांगला स्कोर आलेला आहे तो मेन्सच्या तयारीला चांगला लागतो आणि तो आपल्यापासून लीड घेऊन पुढे जात असतो. सो ही एक सायकोलॉजीची गोष्ट आहे की जर पूर्वपरीक्षेचा चांगला स्कोर असेल तर तुमचा मेन्सचा अभ्यास खूप चांगला होऊ शकतो. त्यामुळे पूर्वला कोणीही असं म्हणजे इझिली पास हो असा अप्रोच न ठेवता खूप जास्त सिरियसली करणं अपेक्षित आहे. त्यासाठी सगळ्यांनी वर्क करावं असं मी सगळ्यांना सांगेल. तर काठावर मार्क न येता आपण त्या लीडच्या कुठेतरी 1-2 मार्क पुढे म्हणजे एक नाही का 65 मार्क, मला असं वाटतं की जर तुम्ही 65 मार्क पाडून ठेवले तर एक्झाम नंतर 1-2 दिवस तुम्ही जर रेस्ट घेऊन नंतर लगेच मेन्सच्या तयारीला चांगले लागू शकतात. एकंदरीत जर बघितलं आपण तर जी कॉम्पिटिशन आहे तर ही कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. त्यामुळे ह्या कॉम्पिटिशनमध्ये जर तुम्हाला काहीतरी सक्सेसफुल व्हायचं असेल किंवा एक पोस्ट भेटवायची असेल तर त्यासाठी काहीतरी वेगळं करावं लागेल, जास्त मेहनत घेण्याची तयारी दाखवावी लागेल. आणि एकच मी गोष्ट सांगेल की मेहनत तुम्ही जर व्यवस्थित केली तर नक्कीच तुम्हाला म्हणजे मेहनतीसोबत काय की जी म्हणतो आपण की योग्य मेहनत प्लस स्मार्ट वर्कने मेहनत, तर तशा पद्धतीने अभ्यास केला तर नक्कीच चांगले मार्क पडू शकतात. आता एकंदरीत जेव्हा तुम्ही अभ्यास करत आहात तर तेव्हा मी सांगेल की जो चर्चा आपली होत आहे करतो किंवा चहा पिताना चर्चा असेल किंवा कधीही कोणतीही चर्चा असेल तर ती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून असली तर ती जास्त फायदेशीर ठरेल. कारण की पॉलिटिक्स किंवा इतर गोष्टी आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी आपल्याला भरपूर वेळ आहे, नंतर आपल्याला त्या गोष्टींवरच चर्चा करायची. तर हा थोडासा टाइम आपण पूर्णतः ह्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करूया. आणि सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की जागा कमी असल्या तरी पण स्वतःला एक सांगायचं काय की मला एक जागा हवी आहे, त्या जागेसाठी मला प्रिपरेशन करायचं आहे. जेव्हा आपण एक जागेसाठी प्रिपरेशन करतो तेव्हा नक्कीच आपण आपला 100% अजून जोरात म्हणजे स्वतःला पूर्णतः झोकून देतो त्या परीक्षेसाठी. आणि तसा जर तुमचा अप्रोच असला तर मला वाटतं की यश तुमच्या जवळ आहे, कुठेतरी तुम्ही यशाच्या जवळ आहे. आणि एक गोष्ट मी सगळ्यांना सांगेल की कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. त्यामुळे हे गरजेचं नाही आहे की जेवढे मुलं अभ्यास करणार सगळ्यांचं सिलेक्शन होईल. पण ही एक गोष्ट नक्की मी सांगेल की एक सॅटिस्फॅक्शन नावाची गोष्ट असेल की ज्या दिवशी तुम्ही MPSCच्या प्रवासातून बाहेर पडणार तर त्या दिवशी तुमच्या डोक्यात अशी म्हणजे गिल्ट राहता कामा नये की मी त्या दिवशी असं काहीतरी करायला पाहिजे होतं म्हणजे माझा सिलेक्शन झालं असतं. तर एक गोष्ट सगळ्यांच्या मनात ही आली पाहिजे की मी माझा 100% दिला होता, सगळ्या गोष्टी केल्या, पण त्या दिवशी माझं काहीतरी जुळून नाही आलं त्यामुळे माझी पोस्ट राहिली. सो एक तो अप्रोच सगळ्यांनी ठेवून जर जास्तीत जास्त मेहनत घेतली तर मला नाही वाटत की तुम्हाला यश तुमच्यापासून खूप जास्त लांब आहे. अजून एक इंस्टाग्रामवर किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून मला एक कायम प्रश्न असतो की दिवसातून एक सब्जेक्ट करावा की 2 किंवा जास्त सब्जेक्ट करावे. तर मी म्हणेल की हा ज्याचा वैयक्तिक प्रश्न आहे याच्यावर सगळ्यांसाठी सेम गोष्ट लागू करणं कुठेतरी चुकीचं ठरेल. कारण की जी गोष्ट मला लागू पडते ती दुसऱ्याला लागू पडेल याची काही गॅरंटी नाही आहे. त्यामुळे हा स्वतःने अभ्यास करावा की मला एक दिवस एक सब्जेक्ट अभ्यास करत असताना मी बोर होतोय का, ती गोष्ट किती माझ्या डोक्यात जाते आहे. तर ती गोष्ट जर आपण व्यवस्थित स्वतःच कॅल्क्युलेट केली की माझा अभ्यास व्यवस्थित होतोय तर मला वाटतं की त्या प्रश्नाचं उत्तरही तुम्ही स्वतःच कॅल्क्युलेट करू शकता. मी एक सब्जेक्ट करावा की 2 सब्जेक्ट करावा. पण हे सब्जेक्ट करत असताना सगळ्यात अल्टिमेट एम आपला हेच असलं पाहिजे की मला सगळे सब्जेक्ट मल्टिपल वेळा रिवाइज करून परीक्षेला जायचं आहे. ते माझं नियोजन असलं पाहिजे. आणि त्या नियोजनासाठी मी कशा पद्धतीने अभ्यास करावा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक म्हणजे मी सांगेल की तुम्ही स्वतःला किती स्ट्रेच करावं किंवा काय हे तुम्ही ठरवावं. आणि आता एक जर मी सांगेल की एक जर फुल टाइम MPSC करणारा विद्यार्थी असेल तर त्याने कमीत कमी 10 तास अभ्यास केलाच पाहिजे असं मला वाटतं. कारण की 8.5 तास आपले कॉर्पोरेट सेक्शन असेल किंवा गव्हर्नमेंट एम्प्लॉय असेल तो जर 8.5 तास नोकरी करू शकतो तर मला असं वाटतं की तुम्ही 10 तास अभ्यास हा नक्कीच केला पाहिजे. त्याच्यानंतरून आता एक गोष्ट अशी आहे की एक डेली नियोजन करत असताना काही गोष्टी ज्या तुम्ही डेली बेसिसवर नक्कीच फॉलो केल्या पाहिजे असं मला वाटतं. एक म्हणजे मॅथ्स रिझनिंग.
आता मॅथ्स रिझनिंगचा जर सपोज अभ्यास करताना जर तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केला, मागचे जे रिसेंटली पेपर झाले याच्यातला पेपरचा क्वेश्चनचा पॅटर्न जर नीट समजून घेतला आणि त्याच्यावर जर नीट वर्क केलं तर नक्कीच तुम्हाला त्याच्यात 15 मार्क मला असं वाटतं की पाडणं एवढं काही अवघड नाही आहे 20 पैकी. तर तो तुम्ही थोडासा डेली 1-1.5 तास तरी मॅथ्स रिझनिंगला दिलाच पाहिजे. तरच तुम्हाला, आणि शेवटी कसं होईल की जर सपोज मॅथ्स रिझनिंग असा विषय आहे की त्याला आपण इनपुट्स तेवढे देत नाही पण आउटपुटची अपेक्षा करतो, पण जोपर्यंत तुम्ही ते हाताखालून काढत नाही, मल्टिपल वेळा ते सोडून बघत नाही, तोपर्यंत तो परीक्षेला तुम्ही त्याला त्या प्रश्नाला टॅकल करू शकणार नाही. कुठेतरी तुम्ही स्टक होणार आणि एकदा तुम्ही स्टक झाले तर परीक्षेला जो वेळेचं गणित तुमच्या जो घड्याळ तुमच्यावर टिक टिक चालू असतं तर त्यामध्ये ते एकदा स्टक झालं माणूस तर तो पुढे जात नाही. तर ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा. करंटचा अभ्यास करत असताना डेली बेसिसवर करंटचा अभ्यास करा. करंटसाठी तुम्ही सिम्प्लिफाईड किंवा परिक्रमा जे काही वापरत असणार तर त्याच्यात इनडेप्थ पहिल्यांदा जर वाचली तुम्ही न्यूज तर तेव्हा पूर्ण इनडेप्थ वाचली तर ठीक आहे, पण परत परत वाचताना सगळ्या गोष्टी वाचणं मला तरी वाटतं की अपेक्षित नाही आहे, कारण की सगळ्या गोष्टी आपल्या लक्षातही राहू शकत नाही. तर जी हेडलाईन असेल तर ती हेडलाईनवर फोकस करून तिच्या संदर्भात ज्या गोष्टी महत्त्वाच्या असतील त्या जर आपण नीट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला तर करंटला आपल्याला चांगले मार्क पडू शकतात. आता फॉर एक्झाम्पल एखाद्या पदावर जर एखाद्या व्यक्तीची नेमणूक झाली असेल तर ते त्या पदावर कितव्यांदा आले, त्याच्या आधी कोण होतं, संविधानिक त्या कलमाची कलम काय आहे त्या पदासाठी, आणि इतर गोष्टी की त्याच्या जबाबदाऱ्या काय आहेत, कर्तव्य काय आहेत, त्याला कसं पदावरून काढलं जाईल, ह्या गोष्टी आपण अपेक्षित लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. पण जर पुस्तक जर आपण बघितलं तर त्यामध्ये देताना डाटा कोणता दिलेला असतो, तर त्यांचं शिक्षण कुठे झालं, त्यांनी डिग्री कुठून घेतलं, त्यांनी आधी कोणते कोणते पदं भूषवले किंवा काय, किंवा त्यांना PhD कुठून भेटली काय. सो ह्या गोष्टी आपल्या मला असं वाटतं की लक्षात राहू शकत नाही. त्यामुळे ह्या गोष्टी फक्त पहिली रिडिंग केली तेव्हा डोळ्याखालून काढल्या आणि त्याच्यानंतरच्या रिडिंग्समध्ये हे मला असं वाटतं की आपण स्किप करून, जर परीक्षेत जर सपोज एखाद्या व्यक्तीच्या संदर्भात जर तशी स्टेटमेंट आलं की यांचं शिक्षण IIT खरगपूरमधून झालं वगैरे वगैरे, तर सरळ सरळ मला असं वाटतं की ती आपण कन्सिडर करून घ्यावं, कारण की एवढ्या प्रत्येकाबद्दल आपण एवढ्या बारीक गोष्टी आपण लक्षात ठेवू शकत नाही. तर तोच वेळ आपण सायन्स, हिस्ट्री, जॉग्राफी आपल्याकडे, आणि करण्यासाठी काय आपल्याकडे काय फक्त एक सब्जेक्ट नाही, तर आपल्याला सगळ्या सब्जेक्टला घेऊन चालायचं आहे. त्यामुळे ती गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा की करंटचा अभ्यास करताना हेडलाईन्सवर जोर देऊन त्या मल्टिपल वेळा जर लक्षात ठेवल्या तर तुम्हाला त्याचं स्थान कुठं होतं किंवा काय होतं तर याच्यावर कन्फ्युजन होणार नाही. म्हणजे तुम्ही सरळ सरळ ते टॅकल करू शकतात तो प्रश्न. सो ही एक गोष्ट मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेल. त्याच्यानंतरून काही गोष्टी अभ्यास करत असताना जर डेली बेसिसवर आपण मी अजून एक सल्ला देईल की काय, आता आपण जर एकंदरीत आयोगाचे पेपर बघितले किंवा PYQ अनालिसिस तुम्ही सगळेजण चांगलं करत असाल, परीक्षेला जर कंबाईन परीक्षा असेल किंवा आपल्या MPSCचा पॅटर्न जर बघितला तर जोपर्यंत तुमचं PYQ अनालिसिस स्ट्रॉंग असत नाही, PYQ अनालिसिस करणं म्हणजे थोडक्यात काय करणं, तर मागच्या वेळी जर असा एखादा प्रश्न आला, सपोज आता डेक्कन एज्युकेशन सोसायटीवर स्थापना कोणी केली याच्यावर काहीतरी प्रश्न आला, तर त्या संदर्भात त्या संस्था अजून त्यांचे म्हणजे त्या संस्था स्थापनेमध्ये 1884 मध्ये जी संस्था स्थापन झाली तिच्यात कोणाकोणाचा हात होता, तर तिच्यात अजून त्यांचे बाकीचे योगदान काय, फर्ग्युसन कॉलेजची स्थापना कधी झाली, म्हणजे रिलिव्हंट माहिती तिच्या संदर्भात जी आपल्या पुस्तकाच्या कोणत्याही PYQ अनालिसिसच्या पुस्तकामध्ये जी दिलेली असते. थोडक्यात लोकसेवा पब्लिकेशनचं पुस्तक छान आहे, तर ते मी वापरलं होतं, तुम्ही पण वापरत असाल अशी अपेक्षा करतो. आणि दुसरंही कोणतं तुम्ही जे पण मार्केटमधलं वापरत असाल तर त्याच्यामध्ये जो डाटा खाली दिला आहे तो प्रश्न तर आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेच, पण त्याच्यासोबतच जो डाटा आपल्या खाली दिलेला आहे सगळा तो डाटा जास्तीत जास्त वेळा रिवाईज करणं अपेक्षित आहे. तो तुम्ही नक्कीच रिवाईज करत असाल असं मी अपेक्षित धरतो, कारण की मी भरपूर वेळा आता युट्यूबवर व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की PYQ अनालिसिस, आणि मी नाही तर प्रत्येकच व्यक्ती जो कोणी सक्सेसफुल झाला आहे तर तो ही गोष्ट नक्कीच तुम्हाला सांगतोच आहे की PYQ करा, PYQ करा, PYQ करा. तर PYQ अनालिसिस एकदम परफेक्ट करा. कंबाईनसाठी मला असं वाटतं की 21,000 जो पुस्तक आहे तर ते त्याच्यापेक्षा जर लोकसेवा PYQ अनालिसिसचं जे पुस्तक आहे ते जास्त योग्य पद्धतीने केलं तर जास्त फायदा होऊ शकतो. एक गोष्ट आहे की पॉलिटीचे जे कलम आहेत तर ते कुठेतरी सरळ सरळ विचारले जात आहेत. तर जे महत्त्वाचे कलम असतील किंवा भाग असतील, भाग 1, भाग 2 काय आहे, किंवा जे निवडणूक आयोगाचे कलम असतील 324 ते 329 असेल, किंवा जे आपले राष्ट्रपतींचे कलम असतील 52 ते 78, संसदचे कलम असतील, तर हे जे कलम आहेत तर हे आपल्या लक्षात कसे ठेवता येतील यासाठी आपण जर प्रयत्न केला, किंवा आता जे मूलभूत हक्क आहेत आपले ते मूलभूत हक्कांचे सगळे कलम तुमचे तोंडपाठ असले पाहिजे असं मला अपेक्षित वाटतं. की 1 ते 51 मधले कलम पाठ करणं एवढी काही मोठी गोष्ट नाहीये. त्याच्यात मूलभूत कर्तव्य कोणते आहेत, कोणते ऍड झाले किंवा काय गोष्ट आहे, त्याच्यात ते धर्म समाजवादी कोणता आहे, किंवा ही गोष्ट पण आपण जर व्यवस्थित करून ठेवली तर ती आपली चांगलं असेल. मग त्याच्यामुळे पॉलिटिक्सचं डेली बेसिसवर 5-10 कलम जे इम्पॉर्टंट आहेत तर ते तुम्ही बघून घेतले आणि जर डिस्कशन केले
मला वाटतं की ती एक गोष्ट तुमची पॉलिटिक्सचा सिलेबस तुमचा ऑलरेडी एक्झाम जाता जाता कव्हर होऊन जाईल. सोबतच झोपताना असं मला वाटतं की रोज तुम्ही 2 समाजसुधारक, 1-2 समाजसुधारकचा मोबाईलमध्ये फोटो असेल किंवा ते बघून वेळ भेटल्यावर वाचून जर 2 समाजसुधारकांनी केलेले काम किंवा त्यांनी स्थापन केलेल्या इन्स्टिट्यूट जर वाचल्या आणि त्या जर व्यवस्थित रिवाईज केल्या तर ते जास्त बेनिफिशियल ठरेल. कारण की ज्या दिवशी आपण एखाद्या दिवशी जर एखादं हिस्ट्रीचं पुस्तक घेतलं आणि ते जर आपण लाईनचे सगळे समाजसुधारक वाचले तर ते तेवढं लक्षात राहणार नाही. त्यामुळे ही गोष्ट सगळ्यांनी लक्ष द्या की डेली बेसिसवर आपण हे थोडं 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 जर करत गेलो तर याचा जो आउटपुट आहे आपल्याला तो परीक्षेला भेटणार. कारण की आपल्याला जास्त विचार करण्याची गोष्ट तेव्हा येणार नाही. कारण ती गोष्ट आपण एक दिवस केल्यामुळे ती एकदम क्लिअर तुमच्या माइंडमध्ये असेल की ह्या संस्थेमध्ये यांचं योगदान आहे किंवा हा काळ जो आहे तो हा काळ ह्या 4 ऑप्शनपैकी यांच्या दरम्यानचा काळ आहे तर याचं उत्तर हे असू शकतं. सो ही गोष्ट आपण सगळ्यांनी जर व्यवस्थित नीट लक्ष देऊन केली तर मला वाटतं चांगला स्कोर आपण घेऊ शकतो. तर आता मी काय जास्त तुमचा वेळ घेत नाही. तर आज फक्त एकंदरीत नॉर्मल आपण कंबाईनच्या परीक्षेबद्दल चर्चा केलीच. तर येत्या व्हिडिओजमध्ये आपण सब्जेक्ट वाईज की पॉलिटीमध्ये कोणत्या गोष्टी आहेत तर त्या केल्याच पाहिजे आपण परीक्षेला जाताना किंवा कोणत्या गोष्टी लक्षात राहिल्याच पाहिजे. जॉग्राफी असेल, हिस्ट्री असेल, इकॉनॉमिक्स, सायन्स सगळ्या बाबतीत आपण एकंदरीत एक थोडक्यात म्हणजे 2-4 लेक्चर प्रत्येक सब्जेक्टसाठी 1-2 लेक्चर घेऊन कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. माझ्या लेक्चरचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. थँक्यू. परीक्षा आपल्याला खूप जोरात द्यायची एवढं सगळ्यांनी लक्ष ठेवा. थँक्यू.